आम्ही अनिशाचे सगळे बहीण भाऊ आहोत. त्यात आम्ही सगळे लहानपणापासून एकत्र खेळत आलेलो आहोत. त्यातल्या आमच्या काही गमती जमती, काही मस्ती त्यात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यातला एक किस्सा म्हणजे मी आणि अनिशा लहानपणी खूप मस्ती केलेली आहे. त्यात आम्ही दोघांनी एक गमतीदार मस्ती म्हणजे आम्ही देवाच्या रूम मध्ये फटाके लावलेले, पाऊस लावलेले 2-3. त्यात पाऊस लावल्याने आम्ही दोघं पळून गेलेलो. त्यात आम्हाला दोघांना खूप मार पडलेला, खूप ओरडा पडलेला. ते एक खूपच लहानपणाची एक आठवण आहे गोड. मूड स्विंग, नखरे आणि जे अँटिक क्वेश्चन हे सगळे आता जाणार आहेत त्यांच्या घरी. ऑल द बेस्ट जिजू. तिला उठवणे म्हणजे एक युद्धच, बट उठली की गोंगाट होतच. आम्ही लहानपणी पबजी खेळायचो तेजस दादाच्या घरी आणि आम्ही दरवेळीला मॅच खेळायचो तर हारायचो नुसते. अँडी आणि मी लहानपणी बाईकवर असे बसायचो आणि पेट्रोलचा वास वगैरे घ्यायचो. आम्हाला खूप आवड होती लहानपणापासून. आम्ही शाळेत पण एकत्र होतो. लहानपणापासून खूप मस्ती केली शाळेत पण. माझी म्हणजे एक बहीण म्हणूनच ती अशी शाळेत ओळखलं जायचं सगळे म्हणून. माझी काही कंप्लेंट असेल किंवा अनिशाची काही कंप्लेंट असेल आम्हाला दोघांना एकत्र बोलवायचे. असं आम्ही खूप एकत्र लहानपणापासून स्कूलपासून एकत्र मिस केलं आम्ही दोघांनी. तर दीदी आणि माझा किस्सा सांगायचा झाला म्हणजे आम्ही लहानपणीपासून खूप मजा मस्ती आणि मारामारी पण तेवढीच केली आहे. आणि तिच्या हातांवर नख वगैरे खूप मी तिला मारलेत, तर ते निशाण अजून आहेत आणि तिने जिजूंना पण ते दाखवलेत. तर ते आता पण मला ओरडत असतात. आणि इव्हन तिचा आता साखरपुडा झालेला तरी या टर्म मध्ये पण मी तिला मारायचो. त्याचा ओरडा मला जिजूंनी मध्ये पण दिलेला. पण आता थोड्याच दिवसात तिचं लग्न होणार आहे, 1च वीक राहिलंय आणि ती तिच्या सासरी जाणार आहे. तर खूप वाईट वाटतंय. आणि असं होतं आमचा एक एक्सपिरियन्स. बऱ्याच एक्सपिरियन्स आहेत पण आता आपल्याला शॉर्ट मध्ये सांगायचं आहे म्हणून दीदी तुला हॅपी मॅरिड लाईफ. आमची दीदी आता आपली अमिषा, नेहमी शांत सोजवळ असणारी, नेहमी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. काल परवा ती एका भावलीबरोबर खेळत होती, आता स्वतः एक सुंदर भावली झाली आहे. आमच्या घरची एक हसरी, गोड आणि संस्कारी मुलगी आज एका मोठ्या घराची सून होणार आहे. तर तिने आपल्या घराचं नावही मोठं करावं हीच तिच्यासाठी खूप खूप माझ्या शुभेच्छा आहेत आणि पुढचं आयुष्य तिचं खूप सुखाचं जावं. नेहमी माझ्याकडे मेकअप हेअरस्टाईल करणारी अनिशा आज दुसऱ्यांच्या घरची सून होणार आहे. तिला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि हो अमिषा, तू नेहमी हसत खेळत राहा आणि आनंदात राहा. जसं आपलं घर हसत खेळत ठेवलंय तसंच सासरचं घरही हसत खेळत ठेव, हेच आमची शुभेच्छा. आमच्या राजकन्याच्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं पाऊल आहे आणि आमच्या राजकन्येला आणि आमच्या जावयांना खूप सारे आशीर्वाद. त्यांचं हे आशीर्वाद लग्नाचं सुंदरचं भाग्य आयुष्य सुखाने, समृद्धीने, प्रेमाने आणि आनंदाने जावं हीच आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. लव यू दीदी. मी दीदीचा नाना आणि काकू, ही दीदी काकू. दीदीला लहानपणापासून आम्ही इतकं छानपैकी बघितलेलं आहे. इतकी खोडकर, इतकी गमतीदार, इतकी स्पोर्ट्समॅन ती विचारू नका. आमचे 6 भाऊ दमायचे, आमची दीदी दमायची नाही. ती इतकी लाल लाल गुंद व्हायची, इतकी गोरी होती लहानपणी की ती दिवशी लाल लाल व्हायची. पण आज तिचं लग्न होते, आम्हाला इतका आनंद होतोय की आमची दीदी इतकी छानपैकी सर्व गोष्टी सांभाळून सर्व घरचं काम पण शिकली, सर्व शिकली आणि सर्वांना सुखी ठेवेल हे आम्हाला दोघांना पण त्यावर पूर्णपणे अपेक्षा आहे. दीदीच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड. दीदीच्या करवल्या आहोत. दीदी आणि माझी खूप आठवणी आहे. जशी नाना लहानपणी कैरी तोडायची आहे ना, तेव्हा आम्ही एकत्र साठवून ठेवायचो आणि खूप डिस्कशन करायचो. पण जेव्हा दीदीचं लग्न जमलं तेव्हा असे वाटलं दीदी आता मोठी झाली आहे. दीदीची एक गोड आठवण अशी की आम्ही कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलो का ती आधीच डेझर्ट खायची. पण तिचं मनही तितकंच स्वीट आहे. नवरी म्हणून दीदी आज चमकते पण खराब लोक तिच्या मनातूनच येते. ग्रुपला बस एकच वॉर्निंग आहे की आमच्या दीदीला सांभाळून ठेवा. तिचा ड्रामा, हसणं, रडणं सगळं आता तुमचं आहे. दीदी तुला हॅपी मॅरिड लाईफ. स्माइल.
आमची परी म्हणजे आमची दीदी. तिच्या लहानपणाची मला एक आठवण सांगायची आहे की लहानपणी सर्वजण खेळत असायचे, पण दीदी येऊन आमच्या घरी लपून बसायचे आणि फ्रीज मध्ये जाऊन बर्फ खात बसायची. सर्वजण तिला शोधायचे, पण ही बर्फ खाण्यामध्ये मस्त व्यस्त असायची. आणि लहानपणी ती ना उशीर झाला जेवणाला गणपतीमध्ये का ती रडायची खूप. आणि आता ती मोठी झालेली आहे आणि तिचा संयम, तिचं सुंदर रूप खूप गोड. आमची दीदी माझं लग्न झाल्यापासून बघते खूप शांत आणि सरळ स्वभावाची, आणि तिला लहानपणी मॅगी खूप आवडायची. आता नाही ती खात, पण लहानपणी खूप खायची. आमची दीदी खूप सर्वांची लाडकी आहे आणि ती पप्पाची खूपच लाडकी आहे. आणि पप्पा तिचे वाड्यात आले का गाल फोडायचे आणि ते लाल लाल व्हायचे. लहानपणी दीदीला श्रीखंड खूप आवडायचं, तर मग मी तिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी श्रीखंडच गिफ्ट करायची आणि तिचं वैवाहिक जीवन आनंदाने आणि सुख समृद्धीने करू द्यायची. हाय, आम्ही दीदीचे दादा वहीन. दीदीची सगळ्यात माझी आवडती आठवण म्हणजे लहानपणी दीदी खूप जोराने हसायची मध्येच. आम्ही महाबळेश्वरला गेलेलो एकदा, तर हॉटेलमध्ये अचानक ती हसायला लागली. सगळे लोक आमच्याकडे बघायला लागले. खूप ती जवळची आठवण आहे माझी तिची. आणि माझं सांगायला गेलं तर दीदी माझ्यासाठी नेहमी गरबा पार्टनर आहे. कधीही ती डान्स करायला माझ्याबरोबर रेडी असायची. आम्ही खूप डान्स केलेले आहेत गरबामध्ये स्पेशली. तर दीदीला मी खूप ऑल द बेस्ट बोलते. वी विश हर हॅपी मॅरिड लाईफ. दीदी माझी आत्या आहे. दीदीचं लग्न ठरलंय. मी खूप एक्सायटेड आहे. आम्ही रोज डान्स प्रॅक्टिसला जातो. दीदीला पण डान्स आवडतो. हॅपी मॅरिड लाईफ. दीदी माझी मावशी. आम्ही रोज साक्षी करतो आणि मजा. ऑल द बेस्ट दीदी. मी तिचा सर्वात छोटा भाऊ आहे. हॅपी ऑल द बेस्ट दीदी. हॅपी मॅरिड लाईफ दीदी. दीदी झाली तेव्हा मला एवढा आनंद झालेला, कारण मला स्वतःला मुलगी हवी होती, पण झाला मुलगा. तिचे खूप किस्से आहेत लहानपणीचे, आता आठवत नाहीये. त्यामध्ये हे करायची खूप, आणि उशांत तिला खूप त्रास द्यायचा. त्याला मी खूप मारायची त्याच्यामुळे. तिने काय पण खेळण्यामध्ये जेवण केलं असं आणायची ती खेळण्यातलं, पण तो त्याचं घ्यायचंच नाही. चहा द्यायची, ताट वाढून द्यायची, तरी तो घ्यायचाच नाही. मग मी त्याला ओरडायची खूप. आणि काय खूप अनिशाचा जन्म हा दसऱ्याच्या सुमारास झाला होता. दसऱ्यामध्ये तिचा जन्म झाल्यानंतर दसऱ्यापासून दिवाळीचा जो हे काळ होता, ती आमच्या घरी दिवाळी घेऊनच आली. आणि तिचा लहानपणापासूनच स्वभाव खोडकर होता. कायम ती मजेतच राहायची. तिच्या मस्तीच ती खेळायची आणि तिला तिच्यामध्येच रमायला आवडायचं. ती शाळेतून येताना आम्हाला बाल्कनीतूनच दिसायची. आमचं अनिशा आली, आता पटकन जेवण तयार असू दे, तिला घाई होते जेवायची. तुम्ही जेवण केलंय की नाही, नसेल तर ती ओरडेल तुम्हाला. तर त्यांची रुपालीची आणि जयश्रीची लगबग सुरू व्हायची. तिला जेवण कधी एकदा तर ती आल्यानंतर तिला जेवण देता येईल, मग ती शांत व्हायची. आमच्या बाबांना म्हणजे त्यांना मुली फार आवडायच्या, तर त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण होता की अनिशाचा जन्म. तर साधारण 2 ते 3 वर्ष मध्ये त्यांना म्हणजे तिचा म्हणजे लाड करता आले. त्याच्यापेक्षा जास्त दिवस त्यांना सुद्धा तिचे लाड करणं वगैरे जमलं नाही. पण त्या लाडामध्ये रुशांकला आणि शाला या दोघांसाठी खेळणी आणणे आणि ऑफिसमध्ये त्यांना घेऊन यायचे. त्यांना सगळ्या प्रकारची जी आवडतात ती खेळणी बाबा आणून द्यायची आणि त्याच्यामध्ये मग दोघांची मस्ती व्हायची त्या खेळण्यावरून. आणि मग बाबा आम्ही वगैरे सगळे त्यांची मस्ती खेळ हा बघत बसायचो. अनिशाचं लग्न करायचं योजलं ज्या वेळेला बंटी बोलला, जयश्री बोलली, म्हटलं अनिशाचं लग्न एवढं लवकर. तर मी सुद्धा शॉक होतो की आताच लहान आहे एवढी. पण मग त्यांनी सांगितलं ती लहान आहे पण तिचं आता वय त्या वयामध्ये आलेली आहे, तर आपल्याला तिच्यासाठी लग्नासाठी मुलं वगैरे बघायला लागणार. तर मी सुद्धा म्हटलं ठीक आहे, आपण त्याप्रमाणे तयारी करूया. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी आमचे जे ओळखीचे लोक होते त्यांना असं एक सांगितलं बा आमच्या मुलीचं लग्न करायचं आहे. तर थोडंसं मी सुद्धा नाराज होतो की एवढे घाई काय लागली दोघांना.
अजून 1-2 वर्ष राहिले तरी चालले असते आपल्या बरोबर. पण नाही की शेवटी देवाच्या मनात असतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि एक आहे की जो पहिलंच वर आला अनिशासाठी अजयचं, की आमच्याकडे हा अजय पहिल्यांदा जो पण मुलगा आला तो अजयच आला होता. आणि आम्ही सगळ्यांनी बघितल्यानंतर आमच्या सगळ्या मनामध्ये एकदम भरलं की हा दिदीसाठी बरोबर चांगला वर आलेला आहे आणि हे लग्न व्हावं अशी सगळ्यांची इच्छा झाली अजयला बघताना. आणि मी अनिशाला विचारलं, अनिशा कसा आहे? तिच्या डोळ्यामध्येच मला दिसलं की तिला पसंत आहे. तर मग ह्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित जुळत गेल्या की आज तो दिवस आलाय की अनिशाचं आज लग्न आहे. तर दीदी बद्दल सांगायचं झालं तर दीदी खूप क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक माइंडची आहे. आणि एक किस्सा असा झालेला की मी 2nd स्टँडर्डला होतो आणि तिने मला एक ड्रॉइंग करून दिलेली, पण ती मला आवडली नाही. तर तिची एवढी मेहनत मी लगेच फाडून टाकलं आणि त्याच मम्मीने मला खूप मारलेलं. तसा तो एक हे होता. आणि दुसरं म्हणजे आता कुठे पण आम्हाला जायचं झालं तर आम्ही तिघं म्हणजे मी, दादा आणि दीदी आमचा असा ट्रायो होता आणि आम्ही सगळीकडे तिघं एकत्रच जायचो. पण आता तिचं लग्न झाल्यावर ते आमचं थोडं मिस होईल. आता ती तिच्या सासरी जाईल आणि दर टायमाला ती आमच्या दोघांच्यात नसेल. तर आता आम्ही दोघं असू पण ती तिकडे असेल. फॅशन सेन्स म्हणायचं गेलं तर तिला खूप आहे. आमच्या बरोबर कपडे वगैरे आणायला, आम्हाला चॉईस करायला तीच आमच्या बरोबर असायची. आणि आता जरा हार्ड पडेल तिला तिकडनं इथे परत आणायला आणि ती दर टायमाला नसेल आमचे कपडे वगैरे चॉईस करायला. असं आहे तिचं. आणि तिला खूप प्रकारचा एक्सपिरियन्स आहे. कुकिंग मध्ये पण तिला आवडतं काय काय नवीन गोष्टी ट्राय करायला. तर आम्हाला पण ती मध्ये आम्हाला काय क्रेविंग्स झाले तर ती मोमोज वगैरे आम्हाला बनवून द्यायची. आणि त्याच्याचमुळे आम्ही खूप म्हणजे तिचे लाडके होतो दोघं आहोत. आणि पण आता ती लग्न झाल्यावर ते थोडं आम्हाला वाईट वाटतंय का आम्ही तिला मिस करू. तिचा लहानपणाचा किस्सा म्हणजे तिला चिमण्यातल्या गामोळी खूप आवडायच्या. ती कधी ते बनवले असतील तेव्हा गपचूप येऊन सगळ्या गाभोळ्या खाऊन जायची आणि आम्हाला काहीच नाही भेटायचं. आणि अजून एक किस्सा म्हणजे शॉपिंगला म्हणजे जे चॉईस खूप सिलेक्टिव्ह आहे, ती लगेच काही तिला पसंत नाही पडत. तर मी तिच्या वाढदिवसानिमित्त तिला काही गिफ्ट घ्यायला तिच्यासोबत गेलेलो मॉलला. आम्ही 3-4 तास मॉल फिरलो पण तिला एक साधी परफ्यूम सुद्धा नाही आवडला. तर ते मी तेव्हा बोललो तिला एक काहीतरी माझ्या 4 तास फिरण्यासाठी एक काहीतरी घे. ती बोलली नाही मला काही नाही आवडलं, आपण घरी जाऊया. तर आम्ही असे दोघं हात हलवत परत घरी आलेलो आहे. आणि आता जसं आपल्याला दादानी सांगितलं तिला चॉईसला खूप टाइम लागतो, तसंच आम्ही थोडं याच्यामध्ये होतो फिअर मध्ये का ही नवरा चॉईस करायला किती टाइम लावेल. पण असं काहीच झालं नाही. फर्स्ट टाइमच तिला ते पहिल्याच फेरीमध्ये आवडले आणि तिनेच स्वतःनी आम्हाला सांगितलं की आपण आता हे कंटिन्यू करूया. आणि मग आम्ही पण त्या पसंतीला तिचा स्वीकार केला. तर ते फुल क्विक केलं तिने, पण बाकीच्या गोष्टीच्या ती लेट करायची. तर आता लवकरच दीदी नवीन आयुष्यात पदार्पण करणार आहे आणि आम्हा सर्वांकडून तिला तिच्या मॅरिड लाईफ बद्दल खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आता तिचं रुसणं हसणं ह्या घरात एकदम मन लावून गेलेलं आहे. पण आम्ही ते सर्वजण मिस करू आणि तिला पण खूप मिस करू. त्याचबरोबर मला हे नक्की माहिती आहे का जशी ती इथे वागली तशीच ती त्यांच्या घरी पण वागेल आणि तिथे पण ती नाव लौकिक करेल. तर याच्यासाठी म्हणजे ती तिचं नाव कायम उज्ज्वलच ठेवेल आणि त्याच मागे आपल्या घराण्याचं कुटुंबाचं ती नाव तिथे उज्ज्वल करणार आहे. तर तिला लग्नाबद्दल खूप विशेष आहेत. माझ्या दीदीबद्दल सांगायचं तर ती लहानपणी माझी सोनपरी होती. तिला मी लहानपणी सोनपरी बोलायचो. नंतर तिचं नाव ठेवलं पण तिला नावाने मी कधीच हाक नाही मारली. तिला मी माझी दीदी म्हणूनच कधी पण हाक मारली. सकाळी मी जेव्हा यायचो ऑफिसमधून छोटी असताना ती तेव्हा ती माझ्या मागे लागायची पण मी तिला घेऊन नाही जायचो. मग ती रडायची. मग माझी बायको मला फोन करायची की ती रडते तुम्ही या परत. मग मी तिला परत घ्यायला यायचो आणि गाडीत घेऊन तिला साईटवर घेऊन जायचो. साईटवर घेऊन जायचो. ती रेतीवरती खेळायची, काडीवर खेळायची आणि मग मी तिला परत घेऊन यायचो.
अशा रीतीने आमचे ते तिने लहानपण तिने घालवलं. नंतर तिने स्कूलमध्ये पण तिने चांगले मार्क्स काढून ती पास झाली. कधी तिने ट्युशन वगैरे असं तिने इन्सिस्ट नाही केलं की मला याच ट्युशनला जायचं आहे. 10वीला पण तिने ट्युशन लावलेला, पण तिने नंतर मला सांगितलं की मला ट्युशन नको डॅडी, मी एकटे अभ्यास करीन. तशी ती 10वीला पण चांगल्या फर्स्ट क्लासनी पास झाली. नंतर तिचं कॉलेजमध्ये ऍडमिशन पण एकदम इझी झालं, म्हणजे मला त्रास झाला नाही. तेवढे तिने चांगले पर्सेंटेज काढलेले होते. नंतर 12वीला पण तिने चांगले मार्क्स काढले न ट्युशन लावता. त्याच्यामुळे मला तिचा अभिमान आहे. आणि अशा रीतीने ती चांगली बीकॉम झाली. तिला नंतर मी बोललो तू एमकॉम हो, वकील हो, पण ती बोलते डॅडी नको, माझी नाही इच्छा, मी घरीच राहते. आणि अशा रीतीने मग ती मोठी झाली. मग मी तिचं लग्न करायचं ठरवलं आणि मग तिला चांगलं स्थळ आलं दापोड्याचं, भिवंडीचं. मग ते स्थळ दिदीने पण त्यांना पसंत केला, त्यांनी तिला पसंत केलं. आणि अशा रीतीने आता तिचं लग्न ठरलंय 23 तारखेला येत्या. तर तुम्ही सगळ्यांनी लग्नाला या, आपण खूप मजा करूया. माझी दिदी झाली, मला खूप आनंद झाला. आम्ही खूप खुश होतो, सगळे आनंदी झाले, कारण घरात मुलगी नव्हती. आणि पहिल्यांदा दिदी आम्हाला झाली तर घरातले सगळे खूप खुश झाले. आणि दिदी जेव्हा घरी आली, ताई तिचे खूप लाड करायचे आणि आम्ही सगळे खूप खुश होतो. बाबा, आई, म्हणजे सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. आणि ती सगळ्यांना म्हणजे खूप आवडीची आणि खूप सगळ्यांना प्रेम द्यायची. आणि दिदी जशी दादाच्या बरोबर मोठी होत गेली, तेव्हा दिदी आणि दादा हे आमच्यासाठी खूप, आम्ही त्यांच्यावर प्रेम करायचो. त्यांना काय हवं नको ते बघत राहायचो. आणि ती डॅडींची तर सोनपरीच होती, काका काकूंची लाडाची दिदी होती, आजी आजोबांची लाडकी होती, ती खूप सगळ्यांची लाडकी होती. ती आमच्या घरातली एक राजकन्याच होती, कारण ती जशी आमच्या घरात आली तर सगळे आनंदी झाले. तिला खूप सगळ्यांनी प्रेम दिलं. तेजस आणि दादा हे 2 मुलं, पण दीदी ही आमच्या घरातली परीच. आणि काका काकू, डॅडी, मम्मी म्हणून आम्ही, म्हणजे तिला काय जे पाहिजे, तिला काय आवडतं ते सगळे तिच्यावर प्रेमाने बघतात. की आधी काही घरात वस्तू आणली तर दीदीच्या आवडीची असेल तर पहिले दीदीलाच देणार, म्हणजे सगळे की दीदीला खाऊ दे पहिले. आणि अशी दीदी आमची खूप लाडाची आहे, तिच्यावर आम्ही खूप प्रेम करतो. आणि आज तिचं लग्नाचा क्षण आलाय तर आम्ही तेवढेच भावूक झालोय, तेवढेच आनंदी आहोत. पण आम्ही दीदीला खूप मिस करू जेव्हा ती सासरी जाईल. पण तिने सासरी खूप प्रेमाने, आनंदाने, जशी ती इथे हसत खेळत राहिली तशी तिने तिच्या सासरी सुद्धा खूप सगळ्यांना प्रेम द्यावं, आनंद द्यावा, हीच आमची इच्छा आहे. दीदीच्या पुढच्या सासरी जाऊन त्या वैवाहिक जीवनात तिने खूप चांगलं वागावं, आमचं नाव लौकिक करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आमचं एक घराण्याचं नाव आहे तर तेच तिने तिथे पुढे नेऊन उज्ज्वल करावं अशी माझी इच्छा आहे.